वर्धरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। मंगल मूर्ति रामलिंग चौंडेश्वरी माता की जय। पवन सूत हनुमान महाराज श्री संत सुदाम बाबा महाराज बोलो रे भाई सब संतन की जय। ओम नमो जियध्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मणे निवृत्तिदासो अवदारी आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारजा विश्वमोहिनी नमिले मिया मजरदई सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू मनोने विशेष विवेकावरी मनोने जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे तो सुखदुःखांचा नागोवा जेत उगानो लागे जीवा तेत दुवेसे बरवा पाडू जे धरी। ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये क्षेत्राबद्दल क्षेत्रज्ञ या विचारावर आपल्या विचाराचा प्रकाश टाकत असताना या क्षेत्राचा मालक या क्षेत्राची उत्पत्ती याचं फल याचं कार्य सर्व विचार सांगत असताना आपण काल जवळजवळ बुद्धीचा विचार पाहत आलो, अहंकाराचा विचार बघितला, अगोदर महतत्व पंचमहाभूत यांच्या पंचीकरणाने देहाचा आकार उत्पन्न झाला, मग त्या आकाराला गुप्त असणारा अहंकार त्या अहंकाराने व्यापलं आणि नाचवलं। अशाप्रमाणे अहंकाराची स्थिती अर्थात अहंकार वृत्ती इथपर्यंत आपण विचार मांडला। आता बुद्धी म्हणजे काय, बुद्धिवृत्ती म्हणजे काय, बुद्धीचं काय कार्य आहे तो विचार आपण पाहत आहोत। आपण काल विषय पाहिला होता, आता बुद्धी जे म्हणजे ते ऐशिया चिन्नी जाणीजे बोलिले येदुराजे ते ऐके सांगो। मौली म्हणतात
ऐका, जे यदुराजे बोलिले ते ऐके सांगतो. ऐका, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला या क्षत्राचा विचार सांगत असताना जी बुद्धी आहे त्या बुद्धीबद्दल आता मी विचार सांगतो. बुद्धीचं काय स्वरूप आहे, बुद्धी म्हणजे काय. ऐका, आपणही आपल्या व्यवहारामध्ये बुद्धी 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 बुद्धीचा वापर, बुद्धीबद्दलचं ज्ञान आपल्या सर्वांना आहे. सर्वसामान्य असो किंवा एखादा हुशार पंडित असो, सर्वांनाच बुद्धी ही माहिती आहे. बुद्धी म्हणजे काय, बुद्धी म्हणजे काय तर सामान्य असणारं असं उत्तर आहे की बुद्धी म्हणजे असणारं हुशारी. बुद्धी म्हणजे काय, हुशारी. बरं, हुशारी हा इतकाच अर्थ त्या बुद्धीचा आहे, बुद्धीचं स्वरूप आहे असं नाही. आपण सर्वसामान्य माणसं बुद्धी बुद्धी ही बुद्धी शब्द प्रचलित आहे, अहंकार शब्द प्रचलित नाही. बहुतांश लोकांना अहंकार हा वेगळ्या अर्थाने माहिती आहे, पण अहंकाराचं काय स्वरूप आहे हे मात्र माहिती नव्हतं. त्याचं काय कार्य आहे हे माहिती नव्हतं. फक्त अहंकार हा, अहंकार म्हणजे असं अभिमान, गर्व, मोठेपणा अंगात बांधणं या अर्थाने अहंकार आपण घेत होतो. परंतु त्या अर्थाने तो अहंकार नाही आपण काल जाणलं. आता बुद्धी शब्द, बुद्धी शब्द, बुद्धी म्हणजे हुशारी. बुद्धिमान आहे बाबा, हुशार आहे, बुद्धिमान आहे, हुशार आहे. ज्याच्याकडं बुद्धी आहे, बुद्धी आहे, हुशार आहे, बुद्धिवंत, बुद्धिवान. हुशारी असणं, चातुर्य असणं, कशामध्येही बुद्धी आपण लावतो. तर माऊलींच्या भाषेत जर बोलायचं म्हणलं तर बुद्धी म्हणजे काय, बुद्धीचा सखोल असणारा त्या ठिकाणी विचार झाला पाहिजे. बुद्धीचं काय कार्य आहे हे कळलं पाहिजे. आपल्या पूर्ण शरीरामध्ये बुद्धी व्यापून आहे. आपण म्हणलं बुद्धी कुठं आहे तर आपण डोक्याकडं हात लावतो, इथं बुद्धी आहे. बुद्धी इथं आहे. बुद्धी पूर्ण देहामध्ये नकापासून तर केसापर्यंत व्याप्त आहे. अहंकाराची व्याप्ती पूर्ण शरीरभर, बुद्धीची व्याप्ती पूर्ण शरीरभर, चित्ताची व्याप्ती पूर्ण शरीरभर, मनही पूर्ण शरीरभर. हे अंतःकरण चतुष्टय सत्वप्रधान प्रकृतीचं कार्य आहे. सत्वप्रधान प्रकृतीने या अंतःकरणाला, सूक्ष्म शरीराला निर्माण केलं. यालाच अपंचीकृत म्हणतात. हो, यात काही घटक मिसळले तर पंचतन्मात्रा यालाच म्हणतात. तर विषय असा आहे की मग ही बुद्धी, ज्ञानोबा म्हणतात, सांगतो ऐका ऐका, तरी कंदर्पाची निबळे, इंद्रिय वृत्तीची निमेळे, विवानुनी येती पाळे विषयांचे. पाळे म्हणजे समुदाय, मेळे म्हणजे समुदाय. ऐका, कंदर्पाबद्दल आपण काल बोललो, थोडं विषयांतर झालं. आपण शब्दशः अर्थ बघितला, पण माऊलींचं मनोगत काय आहे. कंदर्प म्हणजे विच्छा, आणि विच्छाच प्रत्येक गोष्टीला काय कारणीभूत आहे. प्रत्येक गोष्टीला कारणीभूत आहे. कुठलंच कार्य इच्छेशिवाय होतं का,
निरीच्छा अवस्था एक तर साधू महात्म्याची नाही तर लहान बालकाची. जो 6 महिन्याच्या आत बालक आहे त्या बालकाची प्रत्येक क्रिया ही निरीच्छा असते. त्याचं हसणं, त्याचं रडणं, त्याचे हातपाय हलवणं, सर्व क्रिया निरीच्छा असतात लहान बालकाची. त्याचप्रमाणे जो साधू महात्मा आहे ज्याचा सर्व भाव संपन्न ब्रह्मभाव झालेला आहे, द्वैत गेलेलं आहे, अद्वैत भावावर आसवायचा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. ज्याला देहाचा विसार पडलेला आहे, देहाचा विसर म्हणजे अहंकाराचा विसर, मीचा विसर, चित्त झालेलं आहे. चित्त आणि चिद, दकार अंतकार, तकार अंधकार, दकार प्रकाश. ज्याचं चित्त चिदामध्ये लीन झालेलं आहे, ज्याची बुद्धी निश्चयात्मक जी होती ती पूर्ण स्वरूपाला लीन झालेली, बुद्धी बाधित झालेली आणि मनही स्थिर झालेले, उन्मन झालेले. अशा महात्म्याचं जर आपण विचार केला तर त्याला या देहाचा विसर असतो, आठवण नसते. आणि जिथं देहाचा विसर तिथं ब्रह्माचं स्फुरण. अहम जो आहे, अहम देहोहम, जो मी देह होतो, तर देहाचा विसर पडल्यानंतर ब्रह्मोहम, मी ब्रह्म आहे असं वाणीमध्ये नाही, स्वरूपामध्ये मी ब्रह्म आहे असंही वाटणं एक वृत्तीच आहे. वृत्तीशून्य अवस्था नाही, वृत्तीच आहे. वृत्तीशून्य अवस्था ब्रह्माचाही विसर पडणं. जसं माझं अज्ञान गेलं, मी देह नाही हे अज्ञान गेलं, मी ब्रह्म आहे हे ज्ञानसुद्धा जायला पाहिजे. मी ज्ञानी आहे हा देखील भाव गेला, वृत्तीशून्य अवस्था. मी ब्रह्मज्ञानी नाही ना मी अज्ञानी नाही. मग जो भाव उरतो तो म्हणजे सर ब्रह्मलीनता. मग त्या टायमाला तो महात्मा पूर्ण अनुभवाने संपन्न, परंतु या देहाचा संबंध अदृष्टाशी आहे. जरी ज्ञान झालं, ब्रह्म अनुभव आला, तरी देह लगे असतं पडत नाही, म्हणजे माणूस मरत नाही. कारण देहाचा संबंध अदृष्टाशी असल्यामुळं जोपर्यंत पूर्व अदृष्ट आहे तोपर्यंत देह असतोच. जरी ब्रह्मज्ञान झालं तरी मग ब्रह्मज्ञानी पुरुष अदृष्ट संबंधाने, पूर्व संस्काराने सगळे व्यवहार करतो. बरोबर आहे. ज्ञान योगे बंध तुटला, कर्मभोगातून कोण सुटला. देहाला कर्माचा संबंध आहे. जोपर्यंत अदृष्ट आहे तोपर्यंत तो या देहामध्ये वस्ती करणारच आहे आणि संस्काराने आपल्याप्रमाणे व्यवहार करणार आहे. तोही आपल्याप्रमाणे झोपणार, तोही आपल्याप्रमाणे जागा राहणार, तोही आपल्याप्रमाणे व्यवहारही करणार, आपल्याप्रमाणे श्वासही घेणार, आपल्याप्रमाणे जेवणही करणार, आपल्याप्रमाणे आवडही सांगणार, आपल्याप्रमाणे भांडणार सुद्धा. सगळे व्यवहार आपल्याप्रमाणे करणार संस्काराने. पण सगळे जरी व्यवहार होत असले तरी ते मी करत आहे आणि माझ्याकडून होत आहेत असा आग्रह नसतो. जसं लहान बालक हातपाय हलवत असताना मी हातपाय हलवत आहे असा आग्रह बुद्धी नसते. सहज हो तसं सांगायचा भाव इथं काय आहे की इथं वित्सा कंदर्प म्हणून निघालं.
कंदर्प शब्दाने विचाही अर्थ निघतो. कंदर्प म्हणजे काम आणि काम म्हणजे विच्छा. मग इच्छाच्या बळाने अहो एवढं मोठं जग हे कार्यभागाला आलं, आकाराला आलं, उत्पन्न झालं. कारण विच्छा. विच्छाच आहे ना. या जगालाही कारण कोण आहे? विच्छाच आहे. कंदर्प कामच आहे ना. भगवंताच्या मनात कामना झाली. एकोहम बहुशाय प्रजाय. मी एकलं जो आहे, मी एकला अनेक रूपाने व्हावं अशी कामना झाली. कामना म्हणजेच काय? विच्छा. देवाला एक विच्छा झाली, मी अनेक रूपाने नटावं. पूर्वी अद्वैपूर्ण हो जग आणि जगत राहता. पूर्वी एकच होता, पण तोच जग आणि जगत राहता झाला का? तर कारण विच्छा. काम आपण विचार केला काल. काम हा दोन प्रकारे असणारं आपण वर्णन करतो. काम एक काम विकार आणि एक काम पुरुषार्थ. धर्म, अर्थ, काम आणि पुरुषार्थ हे पुरुषार्थ आहेत. मानवी जन्माला आल्यावर तो पुरुषार्थ मिळवावा लागतो. कामालाही काय आहे? जागा आहे. परंतु वेदानुसार, वेदाच्या नियमाप्रमाणे आपण जर कामाला स्वीकारलं, तोच काम मोक्षाला हेतू होतो, सुखाला हेतू होतो, तोच काम मुक्त करतो. पर वेदाला सोडून जर त्या कामाला आपण स्वीकारलं तर तोच काम नरकात घालतो, बंधनात टाकतो, दुःखाला कारणीभूत होतो. अनेक जन्मामध्ये असं साखळीमध्ये फिरवतो तोच काम. पण त्या कामाची बाधा सर्वांना होते. फक्त एक नामधारक आणि महात्मा सोडला तर सर्व विश्वाला कामाने व्यापलेलं आहे. कामाचा प्रहार एवढा घातक आहे की माणसाला कळतही नाही की माझ्या अंतःकरणामध्ये काम निर्माण झाला. आणि निर्माण झालेला काम तुमचं कार्य नासल्याशिवाय राहत नाही. असा काम विच्छा. तर हा काम म्हणजे विच्छा. आणि त्या विच्छेने काय केलं? सगळ्या इंद्रियांना विषयाकडं लावलं. विषयाकडं जो विषय आहे तो विषय सेवन करावा. प्रत्येक इंद्रियाचा जो विषय ठरलेला आहे तो विषय सेवन करावा. ही विच्छा झाल्याशिवाय कार्य घडत नाही. मग त्या विच्छेच्या बळाने इंद्रिय वृत्ती म्हणल्यावर पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय त्यांची वृत्ती, अंतःकरण वृत्ती इंद्रियाच्या द्वारा त्या विषयापर्यंत जाऊन विभांडून पोचून व्यापून परत येती पाळे विषयांचे. मग ती परत येते आणि अंतःकरणात थांबते आणि जीवाच्या हवाली करते. कुठं करते? तो सुखदुःखांचा नागोवा जेत उगानो लागे जीवा, तेत दोहीसी बरवा पाडू जे धरी. त्या विषयाचं जे ज्ञान आणलंय, अनुभव आणलाय, जाणीवता आणली, ती सगळी जाणीवता आणलेला माल सुखदुःखाचा विषयाचा तो माल जेव्हा जीवाच्या हवाली करते ती विच्छा इंद्रियाच्या द्वारा जो विषय आणलेला आहे त्या तो विषय कसा आहे? वृद्धरा साखर. मग साखर ही कशी आहे? हे जीवाची इंद्रिय आहे. या जीवेने साखरेला चाकलं, व्यापलं आणि जीवाकडं नेलं. मग काय नेलं? जीवाकडं नेलं, सांगितलं हे बघ मी साखर साखून आणलेली आहे,
जीवाकडे नेलं कुणी? ते इंद्रियानी इच्छेच्या बळावर जी साखरेची चव आहे ती आणली. साखर कशी? गोड आहे. हे गोड आहे हे सांगण्याचा अधिकार कोणाकडं? बुद्धीकडे आहे. बुद्धीकडे. अगोदर जीवाकडे आणलं तर तो सुखदुःखांचा नागोवा जेत उगानो लागे जीवा. मग तो हिशोब जीवाकडे दिला. मग तो जीव त्या मालातील परस्पर विरुद्ध दोन पदार्थाची योग्यता सुखाची आहे का दुःखाची आहे, गोड आहे का आंबट आहे, हे जे परस्पर भाव आहेत कोणाला कळते? तर बुद्धीला. हां, लहानपणी कळत नाही गोड आहे का तिखट आहे, तर बुद्धी विकास पावलेली नसते. बुद्धीचा विकास गृहीत धरा. आपली जर बुद्धी काम करत नसेल तर माणसाला गोडही कळत नाही, तिखटही कळत नाही, चांगलं कळत नाही, वाईटही कळत नाही. वेड्या माणसाला, ज्याच्या बुद्धीला भ्रंश पावलेली बुद्धी, वेडसर माणसाला तिथं बुद्धी पूर्ण लोप पावलेली, बुद्धीची लोप पावलेली अवस्था, मग त्या माणसाला खडे कळत नाहीत, माती कळत नाही, सोनं कळत नाही, लोखंड कळत नाही. म्हणजे परस्पर भाव चांगलं वाईट हा असणार त्या ठिकाणी भाव बुद्धी लोपल्यामुळं विकसित होत नाही, कळत नाही. तर इथं सगळा माल जीवाकडे दिला आणि जीवाने काय केलं? आलेला जो माल आहे, कोणता माल? इच्छेच्या बळावर इंद्रिय वृत्तीने एखादा विषय व्यापून तो परत येते आणि जीवाजवळ देते, म्हणजे अंतःकरणाजवळ. अंतःकरणामध्ये आल्यानंतर मग अंतःकरणामध्ये कोण आहे? अंतःकरणामध्ये ती बुद्धी आहेच आहे. मग त्या बुद्धीने ठरवायचं आलेला माल कसा आहे, तर निवाडा करायचा. निवाडा करून योग्य रीतीने समजून हा माल सुखाचा आहे का दुःखाचा आहे असा निवाडा करायचा, निर्णय द्यायचा. बुद्धीचं काम काय आहे? निर्णय देणं. हे सुख, हे दुःख, हे पुण्य, हे दोष, इथं दोष आलंय. हां, दोख का हे मळ, हे चोख, आईशे जे निवडे. निवाडा केला बुद्धीने. हे सुख आहे, हे दुःख आहे, हे पुण्य आहे, हा दोष आहे. दोष म्हणजे काय? पाप. दोष म्हणलेलं चालतं, पर पाप म्हणलं की चालत नाही. माणसाची वृत्ती बघा ना, एखाद्या शब्दाला कसं ग्रहण करते. सर्वसामान्याला म्हणलं का, अरे बाबा आंघोळ करावी माणसाने, आंघोळ न करणं, पारसं राहणं हा दोष लागतो. दोष लागतो म्हणलं काय वाटतं का माणसाला? काही वाटत नाही. दोष लागतो म्हणल्यावर शब्द दोष लागतो. अरे माणसाने उष्ट ठेवू नये, उष्ट खाऊ नये, दोष लागतो. जेवायला बसल्यावर दक्षिणेकडे मुख असू नये, दोष लागतो. जेवायला बसल्यावर आसन असावं, भुईला बसू नये, दोष लागतो, भूमिदोष. हे दोष लागतो म्हणल्यावर काही वाटत नाही. पर पाप लागतं म्हणलं की मन दचकतो. अरे पारसं राहू नये, पाप लागतं, पाप लागतं. पाप म्हणलं की असणारं माणसाची बुद्धी वेगळ्या अर्थाने असं सावध होते. कारण पापाचा परिणाम आम्हाला माहिती आहे. जसं विष म्हणलं की परिणाम माणूस मरतो, अमृत माणूस वाचतो. हे जे परिणाम आहेत ना, साखर म्हणलं की गोड आणि कारलं म्हणलं कडू, लिंबाचा पाला परिणाम. मग तसं पाप म्हणलं की दुःख. हे सगळ्याला माहिती, नास्तिकालाही माहिती,
आणि आस्तिकालाही माहिती. मोठे मोठे व्याख्यान देणारे नास्तिक आम्ही मूर्तीपूजा मान्य करत नाहीत, आम्ही मूर्तीला मानत नाहीत, आम्ही दगडाला मानत नाहीत, आम्ही दगडाच्या पाया पडतच नाहीत, असे मोठे मोठे व्याख्यान करणारे तेही जर पंढरपूरला गेले योगाने, भलेही जर रांगेला नाही लागले, नाही लागू द्या, मंदिरात नाही गेले, नाही जाऊ द्या, परंतु मंदिराच्या समोरून जर काही कामाचा व्यवहार घडला, मंदिरात समोर आले, तर त्यांचं मन आणि त्यांचे इंद्रिय ताबडतोब नमस्कार करतात, पाया पडतात, हात जोडतात. ते का बरं घडलं? त्यांच्याही मनामध्ये भीती ना पापाची. देवासमोर आलोत आणि पाया नाही पडल्या पाप लागल ना, म्हणजे पापाची भीती. पापाचा परिणाम सर्वांना माहिती, नास्तिकालाही माहिती आणि आस्तिकालाही माहिती. आणि खरं आहे बरं का महाराज, बोलणं सोपं आहे आणि किती जरी बोललं तर आपल्या बोलण्याला काहीच किंमत नाही. शास्त्राने निवाडा केलेला आहे, सुप्रीम कोर्ट वेद आहे, वेदाचा निकाल अंतिम आहे आणि तो निकाल बदलत नाही. तिथं डबल अपील जमत नाही. एकदा निकाल लागला की आता असंच डबल नाही, आपल्याकडे डबल टिबल किती वेळेस भी. एकदा निर्णय. एखाद्या गोष्टीला, एखाद्या कार्याला हे पाप सांगितलं, पापच, आणि त्या पापाचं फळ हे तेच फळ, बदल नाही, बदल करताच येत नाही. आणि आपण जरी म्हणलो की नाही, तुमच्या म्हणण्यावर काहीच नाही, आपण म्हणतो बघा ना, ते पाश्चात्य लोक काही मानत नाहीत, नाही मानू द्या. पाश्चात्य लोकांचं कर्म, त्यांचा जन्म हा भिन्न आहे. पाश्चात्य लोकांचा जन्म भिन्न का म्हणलं मी? तिथल्या लोकांना पापही लागत नाही, पुण्य लागत नाही. मी कसं काय पुढचं बोलायला लागले? मी पदरचं बोलत नाही. नामदेव महाराजांनी या पूर्ण येवणीची आकडेवारी करताना, पूर्ण येवणीची, कोणत्या येवणीमध्ये किती जन्म, किती प्रकारचे आहेत हे सांगत असताना, मनुष्या माझी 4 लक्ष, मनुष्या माझी 4 लक्ष प्रकार आहेत माणसामध्ये. 1 आणि 2 नाही, 4 लक्ष प्रकार आहेत माणसामध्ये. आणि कर्मभूमी, जिथं कर्माला फळ मिळतं, जंक्शन स्टेशन, जिथून पुण्य केल्यावर स्वर्ग मिळतो, पाप केल्यावर नरक मिळतो, आणि निष्काम कर्म केल्यावर वैकुंठ मिळतो, आणि असं कर्म भाजून केल्यानंतर मोक्ष मिळतो. अशा या स्थितीवर इथून ही कर्मभूमी फक्त भारतभूमीच आहे, फक्त भारतभूमी. भारत सोडला तर इतर ठिकाणी जो जन्म आहे तो भोगभूमी आहे, भोगभूमी. तिथल्या लोकाला नुसता भोगच माहिती. त्यांच्या कर्मातून पापही होत नाही, पुण्य होत नाही, तो भोग आहे. त्यांना तो भोगण्याकरता जन्माला आले. ते जसं कुत्र्याकडून पापही होत नाही आणि पुण्य होत नाही. जर एखादं कुत्रं जर पुती ऐकायला आलं, येत नसतं पण आलं, तर त्या कुत्र्याला पुती ऐकल्यावर पुण्य लागत नाही. आणि त्या कुत्र्याने एखाद्या मंदिरात लघुशंका केली, जे धर्म केला, पापही लागत नाही. पशु काय पापुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. सांगायचा भाव की फक्त भारत खंडामध्ये, भारतभूमीमध्ये जो माणूस म्हणून जन्माला आला त्याला कर्माचा अधिकार आहे. मग त्याच्याकडून पापकर्म घडल, पुण्यकर्म घडल, त्याचं फळ वेदाने सांगितलेलं आहे, ते बदलत नाही. सांगायचा भाव, हे सुख आणि दुःख, पापाचा परिणाम दुःख, सुखाचा परिणाम सुख. म्हणून हे सुख, हे दुःख, हे पुण्य, हे दोष, हे दोष म्हणजे पाप, इथून निघालं आपलं. तर अशाप्रमाणे
हे जे निवाडा करते, हे मैल, हे चोख, हे अशुद्ध आहे, हे शुद्ध आहे, असा जो निवाडा आहे, हा निवाडा कोण करते? कोण? बुद्धी करते. बुद्धी ती कुठं आहे? आतमध्ये आहे बुद्धी. बुद्धीचं कार्य, बुद्धी म्हणजे काय सांगायला येत नाही नवरा. जिये अदोत्तम सुझे, जिये साने तोर बुझे, जिया दिटी पारखिजे विशो जिये. माऊली म्हणतात, जिला म्हणजे त्या बुद्धीला, जिये आदो उत्तम सुझे, जिला उत्तम आणि आदम हा भेद कळतो. सुझे, सुझावं, कळणं, सुझाव. जिला आधो आणि उत्तम, आधो म्हणजे नरकाची गती, उत्तम म्हणजे चांगली गती, उत्तम गती. उत्तम गती, गती म्हणजे असं आपलं त्या ठिकाणी असं पुढचं फळ. गती, पुढचं फळ, चांगलं फळ, वाईट फळ. अधोगती, नरकाची प्राप्ती, दुःखाची प्राप्ती. अधोगती, पीडा, अधोगती. आणि सुख, उत्तम गती. असं तिला, जिला कळतं, जिये आद उत्तम सुझे. सुझे म्हणजे सुझाव, म्हणजे कळणं, ज्याला कळतं, जिला कळतं. जिला कळतं, जिला जिये साने तोर बुझे. पुन्हा जिये आलं. जिला सान म्हणजे लहान, थोर म्हणजे मोठं. जिला सान थोर, विद्वत्ता, विद्वत्ता म्हणजे मोठं. सान म्हणजे लहान, थोर म्हणजे मोठं. अशाप्रमाणे जे कळतं, समजतं. जिला आधो उत्तम कळतं, जिला सान थोर कळतं, लहान मोठं कळतं. हे लहान आहे, हे मोठं आहे. कोणाला कळतं? मला कळतं. मला म्हणजे कोणाला? मला म्हणजे बुद्धीला. हे आपलं पूर्ण राज्य आहे आणि या राज्यामध्ये प्रत्येक असणारं त्या ठिकाणी क्षेत्राचे, प्रत्येक भागाचे काही अधिकारी इथं प्रशासन नेमलेलं आहे. प्रशासन नेमलेलं आहे. प्रशासन की काम कुणी करावं, चव कुणी घ्यावी, शब्द कुणी ऐकावा, रूप कुणी बघावं, स्पर्श कोणाला कळावा, हे सगळं हे विभाग मांडलेले आहेत. तर निवाडा करण्याचं काम कोणाचं आहे? बुद्धीचं. हे चांगलं, हे वाईट, हे लहान, हे मोठं, हे जे कळतं त्या बुद्धीला कळतं. जिला विद्वत्ता कळते, गुण कळतो, क्रिया कळते, सत्ता कळते, संपत्ती कळते, इत्यादी कारणाने लहान मोठा हे चांगलं तिला कळतं. जिया दिठी पारखीजे. दिठी म्हणजे डोळे, दृष्टी. जिला कळतं, जी पाहते, जिच्या दृष्टीने विषयाची परीक्षा असते, किंवा जिच्या दृष्टीने विषयाची परीक्षा करीत असतो जीव. कोणामुळं? त्या बुद्धीमुळं परीक्षा कळतो. का ह्याची पारखणं. तुम्हाला पारख का नाही? आंब्याची पारख, आंब्याची पारख. आंबे जर पिवळीत जायला लागले म्हणजे गोड असतात, आणि आंबे काळसर असतील तर आंबट असतात. अशी पारख असते? नाही. दिसण्यावर काहीच नाही. पारखी माणूस बरोबर पारख करतो, बघितल्याबरोबर ओळखितो, बघितल्याबरोबर ओळखितो. हा सरावानी ज्ञान होतं माणसाला. व्यापारी माणूस रोजच्या अनुभवाने, त्याच्या बुद्धीने येणारं ग्राहक हे आपल्याकडे घेणार आहे का घेणार नाही, पैसे कमवून देईल का नाही, आल्याबरोबर 2 शब्दात ओळखितो. पारख करतो. पारख करतो का नाही? पारख हे तसे आपली बुद्धी ही पारखीते, दृष्टीने, डोळ्याने बघते. अहो काही असतं, आपली दृष्टी
पारखवान माणसं, समोरचा माणूस सज्जन आहे का दुर्जन आहे, उन्मत्त आहे का विचारी आहे, हे बघितल्याबरोबर कळतं. कशाहून? चेहऱ्याहून. ते कळतं का? कळतं ना, बरं कळतं ना. का झाड जाणी जे फुले, माणूस जाणू जे बोले, आणि कर्म जाणी जे केले पूर्वजन्मीचे, हे कळतं. हे शास्त्र आहे. तुम्ही म्हणता का नाही मानसशास्त्र, तुम्हाला विषय आहे का नाही? हे शास्त्र आहे. माणूस कळतो समोरचा कसा आहे. तर एवढी आटाआटी करायची गरज नाही, कारण माणसाचे गुण चेहऱ्यावर स्पष्ट दिसतात. त्याच्या वृत्तीतला जो भाव आहे चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. हा उन्मादक आहे, हा कामी आहे, विचारी आहे, हा लोभी आहे, हा कंजूस आहे, हा कृपण आहे, हा क्रोधी आहे, हा असणारा दयावान आहे. चेहऱ्यावर कळतं. चेहऱ्यावरले हावभाव, चेहऱ्यावरलं तेज, त्याची दृष्टी सहज कळते माणसाला की हा समोरचा कसा आहे. पारख, पारख. ही जी पारख आहे, कोणाला पारख आहे? त्या दृष्टीला पारख आहे. ती दृष्टी पारख करते. हो, म्हणजे बघा, बुद्धीचं काम सांगायला ही अशी बुद्धी. आता बघा, आता मौली म्हणतात जिला सगळं कळतं. आता पुढं बोलतात, जे तेज तत्वाची आदी, जे सत्वगुणाची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी वसवितासे जे. ज्ञानोबराय म्हणतात तेज तत्वाची आदी म्हणजे ज्ञान तत्वाची साठवणारी जागा. जे ज्ञान तत्व, जे ज्ञान होतं माणसाला, उत्पत्ती स्थान. आदी म्हणजे उत्पत्ती स्थान आहे. आदी म्हणजे सर्वाला आदी, उत्पत्तीच तिथून आहे. ज्ञान तत्वाची उत्पत्ती कुठून आहे? तर बुद्धीपासून. जे ज्ञान होतं ते कोणाला? बुद्धीला. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान. ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. पर बुद्धी निश्चय आत्मज्ञान. बुद्धीचा निश्चय, बुद्धी हे ज्ञान साठवण्याचं किंवा ज्ञान उत्पन्न होण्याचं उत्पत्ती स्थान. तेज तत्व. तेज तत्व. तेज म्हणजे काय? प्रकाश. प्रकाश म्हणजे काय? ज्ञान. कसं काय बघा ना, माऊलीला कळतं शब्द कसे बघा ना. आता प्रकाश म्हणजे काय? ज्ञान. प्रकाश म्हणजे ज्ञान. आणि ते प्रकाशाला तेज म्हणजे काय? प्रकाश. आणि तेज तत्व म्हणजे ज्ञान तत्वाचं उत्पत्ती स्थान कोण? बुद्धी. काय शब्दाची रचना आहे माऊलींची. जे तेज तत्वाची आदी म्हणजे ज्ञान तत्वाचं उत्पत्ती स्थान आहे. जे सत्वगुणाची वृद्धी, बुद्धीला पुष्टी देणारा सत्वगुण असतो. जी सत्वगुणाची वाढ करते. बुद्धी, सत्वगुणाची वृद्धी. बुद्धीमुळं सत्वगुण वृद्धीला पावतो. आणि ऐका, वरलं तुकडं झालं का बरोबर? आता खाली बघा, जे आत्मया जीवाची संधी वसवित असे जे. हे कडवं थोडं स्पष्टीकरण करायचं म्हणलं तर आत्मा जिथं प्रतिबिंबित होतो, आत्मा जिथं प्रतिबिंबित होतो म्हणजे कूटस्थाचं प्रतिबिंब जिथं पडतं, आत्मा किंवा कूटस्थ घ्या, कूटस्थाचं प्रतिबिंबाचं एक तुम्हाला शब्द थोडं नवीन आहे. तर कूटस्थ म्हणजे आत्मा. आपण आत्मा कुठं म्हणतो? पुढे आत्मा. आत्मा इथं आहे. बरं इथं तर इथं म्हणजे अंतःकरणामध्ये. अंतःकरणामध्ये आत्मा आहे म्हणजे त्या अंतःकरणामध्ये त्या कूटस्थाचं प्रतिबिंब पडलं. प्रतिबिंब म्हणजे गृहीत धरा, आता समोर एखादा जो मोठा कपाट मांडला आहे
आणि त्या कपाटाला आरसा आहे की नाही आरसा? आणि त्या आरशासमोर उभं राहिल्यानंतर आपलं प्रतिबिंब कुठं पडतं? आरशामध्ये पडतं. मग आरशातलं प्रतिबिंब कोणाचं आहे? माझंच आहे ना. माझं प्रतिबिंब आरशामध्ये पडलं. तसं अंतःकरण हे आरसा आहे. अंतःकरण हे आरसा आहे. आणि त्या अंतःकरणावर कुटस्थ म्हणजे मी, माझं प्रतिबिंब कुठं पडलं? आरशामध्ये पडलं. म्हणजे अंतःकरणावर पडलं. मग अंतःकरण आरशातलं जे प्रतिबिंब आहे ते मीच आहे. कोण असतो? मीच असतो ना. बरं, आरशामध्ये जे प्रतिबिंब पडलं आहे, जे दिसायला लागलो ते कोण आहे? मीच आहे ना. मीच जरी असलो तरी आरशातल्या प्रतिबिंबाला नाव वेगळं आहे. त्याला नाव काय आलं? जीव. जे प्रतिबिंबित मी आहे त्याचं नाव जीव. म्हणजे आहे कुठंच आहे मीच आहे. पण आरशामध्ये दिसायला लागलो बरं का. मी आरशात नाही, मी आरशामध्ये नाही. आहे कुठं? मी व्यापकच आहे, मी बाहेरच आहे. पण आरशात दिसायला लागलो. मग आरशात दिसायला लागलो, आरशाची उपाधी लागली, म्हणून मीला दुसरं नाव आलं जीव. अगोदर मी कुटस्थ आहे, मी आत्मरूप आहे, मी व्यापक आहे. पण माझं प्रतिबिंब आरशामध्ये पडलं आणि ते प्रतिबिंब त्या बिंबाला मग कुटस्थ म्हणता येत नाही, आत्मा म्हणता येत नाही. तर त्याला जीव म्हणतो. जीव तो जीव आहे. प्रतिबिंबित कुटस्थाचं प्रतिबिंबित अवस्था म्हणजे जीव. हां, हे पद रचलेलं आहे बघा पंचदशीमध्ये. कुटस्थावरी जीव जसा, म्हणजे कुटस्थाचंच प्रतिबिंब जीव. म्हणून जीव ही काही अवस्था नाही, हे कुटस्थाचं प्रतिबिंब आहे. म्हणजे आहे कुटस्थच. मग काय होतं बरं का? मग त्या जीवाशिवाची भेट म्हणजे काय? आरसा गेला की ते प्रतिबिंब कुठे गेलं? मग मूळ स्वरूप. हां, बरोबर आहे. आरसा बाजूला काढला की काढल्याबरोबर जे प्रतिबिंब पडलं होतं आरशामध्ये कुठं गेलं? कुठंच नाही. मूळ स्वरूपाशी एकरूप झालं. जिथून आलं होतं तिथं लीन झालं. बरं, आलं गेलं सुद्धा नाही. हा सगळा भ्रमाचा प्रकार आहे. तुम्हाला वाटलं, तुम्हाला भ्रम झाला की तिथं असतं मी आहे, पण मी नाहीच. तुमच्या भ्रमाने तुम्ही मी मानायला लागले. आहे मीच आहे. माझं जाणं नाही, मला येणं नाही. तुम्हाला वाटलं तिथं. सगळा सगळा हे ज्ञानाचा प्रकार आहे. सांगायचा मुद्दा बघा ना. मग जे आत्मया जीवाची संधी, हे संधी काळामध्ये आत्म्याच्या ही, आता बघा, जीवाच्या जे प्रतिबिंब आहे, प्रतिबिंब आणि कुटस्थ या दोघांच्या संधी जी राहते, जे आत्मया जीवाची संधी वसवीत असे, जे बुद्धी वसवीत जी राहते, जीवाची आणि आत्म्याची जी संधी आहे दोघांच्या मध्ये, कुटस्थ आणि जीव, प्रतिबिंब आणि मुख्यबिंब दोघांच्या मध्ये जी वस्ती करते त्याचं नाव काय? बुद्धी. किती बारकाव आहे. असं माऊलींचं अनुभव आहे. माऊलींची ज्ञानेश्वरी जर कळाली रे बाबा तर माणसाचा जीवनाचा उद्धार झाला म्हणायचं. एक जरी ओवी कळाली तरी जीवन सफल झालं म्हणायचं. फक्त अनुभवात यायला पाहिजे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. अशी ही म्हणजे जीवदशेच्या अडचणीत शुद्ध आत्म्याला जी राहाविते, जीवदशेला आणते कोण? ती बुद्धी. या बुद्धीने काय केलं? त्या आत्म्याला, शुद्ध आत्म्याला, कुटस्थाला जीवदशेला आणलं. जीव ही दशा आहे. दशा अवस्था नाही, दशा.
जसं ज्योतिषशास्त्रामध्ये दशा महादशा हे मानल्यात ना, प्रत्येक ग्रहाच्या ग्रहदशा, हा तेच ग्रहदशा. प्रत्येक ग्रहाची काय आहे, काही सामान्य दशा आहे, एक महादशा आहे. महादशा असणारं 20 वर्षाची 25 वर्षाची दशा असते, ती काय लवकर जात नाही. आणि ती दशा सरासरी ज्या राशीला जो गुरु स्वामी आहे, मग त्या स्वामीची दशा असते. ज्या स्वामीचं जे वाटचाल आहे म्हणजे त्या ग्रहाची, मग त्या राशीवर आला, आपल्या मूळ राशीवर आला. ज्या राशीचा स्वामी तो ग्रह आहे, आता ग्रहित धरा, जाऊ द्या नको दे सांग, म्हणजे चुकलं तर पुन्हा व्हायची भानगड सांगायला गेल्यावर. सांगायचा मुद्दा की त्या राशीला आला की तो महादशेवर असतो, म्हणजे निवांत असतो. जसं आपण आपल्या मूळ घरी आलोत की निवांत 6 महिने वर्ष 2 वर्ष बघायचं काम नाही. तसं मूळ राशीवर तो ग्रह आला की महादशा 20 वर्षाची 22 वर्षाची 25 वर्षाची, आणि नंतर पुन्हा प्रवासाला निघाला घर सोडून. मग कुठं 2 मुक्काम, कुठं 2 महिने, कुठं 6 महिने, कुठं 1 महिना, अशी दशा असते. ती दशा सामान्य दशा, ती बदलते. महादशा असते बरेच दिवस. तसं कशावर निघालं, जीवदशा, दशा दशा दशा. या आत्म्याला, या शुद्ध कुटस्थाला दशेला आणलं. जीवदशा आत्माचं आहे, पण दशा आली, दशा जीवाची दशा. कुणी आणलं, बुद्धीने. आता माऊली म्हणतात, अर्जुना ते गाजान बुद्धी तू संपूर्ण, आता ऐके ओळखण अव्यक्ताची. त्याला बुद्धी म्हणतात. बुद्धीमुळं मी कुटस्थ असताना, मी चैतन्य असताना, मी आत्मा असताना, मी पूर्ण ब्रह्म असताना मी जीवदशेला आलो. कोणामुळं, हिच्यामुळं, हिच्यामुळं, या बुद्धीमुळं. या बुद्धीने मला जीवपदाला आणलं, जीवदशेला आणलं. आपण काल वय म्हणलोत ना, प्रकृती करी कर्मे, ते केली म्हणे भ्रमे, करता येणे नामे बोलिजे जीव. जीव किंवा वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावयव, जयाची संगे जीव दशा वस्तू. दशा वस्तूला दशा आली कोणती, जीवदशा आली. वस्तू म्हणजे आत्मा, कुटस्थ ब्रह्म, त्याला दशा आली कोणती, जीवाची. कोणामुळं, कल्पनेमुळं. कल्पना कोण, बुद्धी. मन काय आणि बुद्धी काय, अंतकरणामुळं. कल्पना बुद्धी म्हणण्यापेक्षा अंतकरणामुळं. अंतकरणामुळं म्हणजे उपाधीमुळं. अंतकरण म्हणजे काय, उपाधी. आणि उपाधीमुळं शुद्ध आत्म्याला जीवदशा आली. जसं मीला आरशामुळं प्रतिबिंबित जी अवस्था आली, कोणामुळं आली, आरशामुळं आली. आणि आरसा म्हणजे अंतकरण, आणि अंतकरण म्हणजे बुद्धी. मन घ्या, बुद्धी घ्या, जी जमाला वाटेल ती योग्य घ्या. बुद्धी कधी कधी बुद्धी म्हणतो, कधी कधी मन म्हणतो. जरी म्हणलं तरी या पूर्ण अंतकरण वृत्तीला आपण गृहीत धरलं, अंतकरण वृत्तीला. तर ती उपाधी, त्या उपाधी धर्माने काय केलं, कुटस्थाला, ते व्यापकाला एक दिशी केलं, परिच्छिन्न केलं. आता गृहीत धरा, मी सर्वत्र फिरू शकतो, सर्वत्र फिरू शकतो, पण आरशात पडलेलं प्रतिबिंब फिरू शकतं का, नाही. आरशातलं प्रतिबिंब जेव्हा समोर आहे तेव्हाच फक्त दिसणार ते. मी मात्र सर्वत्र फिरतो, मी व्यापक आहे, पण प्रतिबिंब मात्र परिच्छिन्न आहे, एक दिशी आहे. तसं ती जीवदशा ही एक दिशीपणा आणली. मला एक दिशी केलं, कुणी केलं, उपाधीने केलं. ही उपाधी म्हणजेच बुद्धी आहे. ही बुद्धी शुद्ध आत्म्याला जीवदशेला आणते आणि सगळं त्या ठिकाणी राहायला भाग पाडते, अशी ती बुद्धी. अशाप्रमाणे अर्जुना ते गाजान बुद्धी तू संपूर्ण,
अशाप्रमाणे बुद्धी आहे. आता जे अव्यक्त 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 म्हणजे काय? अव्यक्त म्हणजे काय? 35 तत्वामध्ये मौलींनी या क्षेत्राला उत्पत्तीला कारण कोण मानला आहे? अव्यक्त घटक. मग ते अव्यक्त म्हणजे काय? ज्या अव्यक्ताला संख्यानी प्रकृती म्हटलेले कुठं कुठं, मग नेमकं अव्यक्त म्हणजे काय याचं सविस्तर चिंतन आपण उद्याला पाहू. कुंडली कवरधारी विठ्ठल पंढरीनाथ भगवान.